हॅलो हाय नमस्ते सर्वांना. तर आज मी बनवत आहे तंदुरी रोटी. तर त्यासाठी मी ड्राय ईस्ट घेतलेला आहे 1 चमचा. तुम्ही ईस्ट नसेल तर दहीसुद्धा घेऊ शकता. 1 चमचा साखर घेतली आहे आणि 1 कप गरम पाणी टाकलेलं आहे ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी. 30 मिनटं तरी आपल्याला अगोदर हे ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवावं लागतं. 30 मिनटानंतर मी कणिक मळायला घेतली. तर मी मैद्याची रोटी नाही बनवणार आहे, मैदा थोडाच वापरणार आहे. मी घेतलेलं होतं गव्हाचं पीठ. या भांड्याने मी 1.5 भांडं गव्हाचं पीठ घेतलेलं आणि पाव भांडा मैदा घेतला होता. पूर्ण मैद्याची मी करत नाही कधी, गव्हाचंच पीठ वापरते जास्त करून. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये. त्यानंतर आपण जे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवलं होतं ते मिश्रण हळूहळू सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर ते आपण कोमट पाण्याने कणिक मळून घ्यायची. कोमट पाणी केले कारण थंडीमध्ये पाणी जरा जास्त थंड असतं, त्यामुळे थोडंसं पाणी कोमट करून पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे. मळून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावून एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे. रोटी करायला घेण्याआधी 1 ते 1.5 तास तरी कणिक भिजवली पाहिजे. एक ते 1.5 तासानंतर रोटी करायला घेतली आहे. एका वाटीमध्ये बटर मेल्ट करण्यासाठी ठेवलं आहे पॅनमध्ये, म्हणजे व्यवस्थित लावता येतं. कणिक पण आपली छान सेट झाली आहे. याच कणकेपासून तुम्ही बटर गार्लिक नानसुद्धा बनवू शकता, तंदुरी रोटीसुद्धा बनवू शकता. तर तुम्हाला जेवढी साईज हवी आहे, जेवढी जाड हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता. अगदी पातळ नाही करायची किंवा अगदी जाड नाही करायची, चपातीपेक्षा थोडीशी जाड करायची रोटी. तर मी अशा पद्धतीने एक गोळा घेतला आणि पहिल्यांदा मी एक लाटून घेते. बऱ्याचदा मी थापून सुद्धा करते, पण लाटून जरा जास्त सोपं जातं. तर हॉटेलमध्ये गेल्यावर जेव्हा मेनू कार्ड हाती येतं तेव्हा पहिल्यांदा माझं रोटी सेक्शनमध्ये नजर असते, त्या रोटीचा रेट काय आहे. आणि पूर्वी तरी हॉटेलमध्ये जरा बऱ्यापैकी रोट्या मिळायच्या 1-2, पण आजकाल हॉटेलमध्ये तुम्ही बघाल तर रोटी एवढी छोटी असते साईजने आणि पातळ पण असते. 4-5 घासामध्ये तर ती रोटी संपून जाते. आणि अशा रोटीसाठी 40 ते 45 रुपये द्यायचे मला तरी खूप जीवावर येतं. मला माझी मुलं मिस्टर ओरडतात, कधीतरी हॉटेलमध्ये येतो तुझं लक्ष काय त्या रोटीच्या रेटकडे असतं. पण चपात्या आणि भाकरी करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. मी कितीही एकावेळी करू शकते, किती चपात्या करू शकते, किती भाकरी करू शकते. त्यामुळं मला ते इतकं अवघड जातं. त्या 4-5 घासाच्या रोटीसाठी 40 ते 45 रुपये द्यायचे. असं वाटतं एवढ्यामध्ये मी घरी किती सारं बनवेल. मला माहिती आहे खूप वाईट सवय आहे, पण काय करू, सवय सुटतच नाही आहे. म्हणजे अजून तरी माझं मन इतकं मोठं होत नाही आहे की मी मेनू कार्ड न बघता जेवेल हॉटेलमध्ये. निदान रेटचा कॉलम. कोणाकोणाला अशी सवय आहे हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्डमध्ये पहिल्यांदा रोटीचे रेट पाहायची. तर त्या पॅनमध्ये बघा रोटीला असे बबल्स आलेले आहेत. तर आता पॅन आपल्याला उलटा करायचा. रोटीच्या एका बाजूला आपण पाणी लावलेली बाजू टाकलेली खाली, त्यामुळं रोटी चिकटून राहते पॅनला. आणि असं सारख्या प्रमाणात सगळीकडे भाजून घ्यायचे. माझं गॅसची फ्लेम अशी काय आहे कारण गॅस माझा संपत आलेला आहे, 2-3 दिवसात संपेल. आता बरेच जण म्हणतील गॅसच्या फ्लेमवर भाजायचं नसतं, काही खायचं नसतं, आरोग्यासाठी चांगलं नसतं. पण मला याचा तर काही दुसरा ऑप्शन मिळाला नाही आहे अजून. तुम्हाला काय माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी बऱ्याचदा भाकरी पण अशीच भाजते, माझी सवय काही सुटत नाही आहे अजून. ती म्हणजे माझं समाधानच होत नाही तशी भाकरी भाजल्याशिवाय आणि रोटी अशी भाजल्याशिवाय. ज्याला ऑप्शन नाही आहे, आता रोटी मी अशी भाजली फ्लेमवर, तर दुसरा काय ऑप्शन आहे का तसं मी भाजू शकेल. तर हे बघा, आता ही दुसरी रोटी मी हाताने थापलेली आहे. त्याच्या पण एका बाजूला मी पाणी लावून ती पॅनमध्ये टाकलेली आहे. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हाताने पण थापले. तसं ॲक्च्युली तुम्ही लाटूनच करा, ते सोपं जाईल आणि सगळ्या बाजूने सारखी रोटी
जाड होईल, कुठे पातळ कुठे जाड अशी होणार नाही. तशी ओबडधोबड पण चालते, फक्त व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये गार्लिक नान सुद्धा करू शकता याच कणकेतून. सॉरी ज्यांना हे खटकत असेल फ्लेमवर भाजणं, प्लीज मला त्यांनी पर्याय सांगा. याच्याऐवजी मी काय करू शकते, मला तरी अजून माहिती नाही आहे काय करायचं. तर कोणाकोणाला सवय आहे माझ्यासारखी हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड चेक करायची. रेटसाठी म्हणते मी, रोटीचे रेट पाहायचे. तर ही बघा रोटी, पूर्वी हॉटेलमध्ये अशाच मिळायच्या. आता का माहिती काय त्यांनी केलेलं आहे असं, की पातळ रोट्या असतात आणि खूप लहान असतात. तर या रोटीला तुम्ही बटर लावू शकता. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी लावायला अजिबात विसरायचं नाही आहे रोटीच्या एका बाजूला लाटून झाल्यावर. आणि पाणी लावलेली बाजू जी आहे तीच तव्यावर टाकायची आहे, तरच ती चिकटेल. तर अशा पद्धतीने मी सगळ्या रोट्या करून घेतल्या. काही नान पण केलेत. घरात जेव्हा पनीरची भाजी बनते तेव्हा रोटी खावीशी वाटते सगळ्यांना. काही भाज्यांसोबत रोटी खूप छान लागते. बटर चिकन, बटर पनीर, पनीर मसाला, तेव्हा ही हमखास रोटी बनवते मी. मुलांना पण छान वाटतं खायला. तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा एकदा, सर्वांना आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.